एक्सपोर्टर, मॅन्युफॅक्चर आणि त्यांचे क्लिअरिंग एजंटपासून सगळे आतमध्ये गेले आणि त्याला बेल नसते, नो बेल असतं नार्कोटिक्स NDPS आल्यामुळे. आणि असं अनेक गोष्टी असतात की आपल्याला माहिती नसतात त्यासाठी काय कंप्लायन्स. आता फॉर एक्झाम्पल चायना वरून इथे इम्पोर्ट येत होतं अगदी याच्यामध्ये लो कॉस्टमध्ये, त्याला अँटी डम्पिंग लावून बघितली कस्टमने, जास्त ड्युटी तरी येत नाही. मग आता BIS आणलं. माझ्याकडे परवा अशी एक केस आली, मीच कंपनी बनवून दिली होती, त्यांनी कंटेनर भरला आणि इथे पाठवला. इथे आल्यानंतर असं लक्षात आलं त्याच्यात लिस्ट ऑफ जे प्रोडक्ट्स होती काही त्याच्यामध्ये BIS नाहीये. आता माझ्या याला BIS करायचं, तर BIS करायचं सोपं नसतं. BIS ला कमीत कमी 5 ते 6 महिने जातात. एवढं प्रोसेस आहे की इकडचे BIS चे ऑफिसर तिथे जाणार चायनाला, ती फॅक्टरी इन्स्पेक्ट करणार, ती प्रोडक्ट इन्स्पेक्ट करणार, त्याचा स्टँडर्ड चेक करणार आणि मग BIS सर्टिफिकेट इक्विटी स्टँडर्डमध्ये असेल तर देणार. अदरवाईज तुमचा माल सुटत नाही तिथून. लाखो करोडो रुपयाचं डॅमेज डिटेन्शन तुम्हाला होतं किंवा तो माल परत पाठवावा लागतो. अनेक गोष्टीवर माल डिस्ट्रॉय करावा लागतो. फूड मॉनिटरिंग बॉडी फसा आहे त्याला म्हणतो आपण. फूड प्रोडक्ट जर तुमचं इम्पोर्ट होत असेल तर ते फसायच्या रेग्युलेशनच्या स्टँडर्ड प्रमाणे पाहिजे. त्याच्यामध्ये काही विषारी द्रव्य आहेत का, दुसरं काय आहे का ते चेक करणं फूड होतं असतं. त्याच्यानंतर ते माल इथे येतो. एव्हरी फूड